सुमित खाली खरं तर मी पक्ष नेतृत्वाचं खूप खूप धन्यवाद देतो। भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय नेतृत्व असेल किंवा प्रदेशातील नेतृत्व त्या सर्वांनी मिळून पार्टीचे कार्याध्यक्ष म्हणून मला जी जबाबदारी दिली आहे, खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा हा फार मोठा सन्मान आहे। कार्यकर्त्याचा सन्मान करणारी भारतीय जनता पार्टी आहे हे पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या या निर्णयाने सिद्ध केलं आहे असं मला वाटतं। आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते जे कार्यकर्ता म्हणून काम करत असताना कोणती अपेक्षा न करता काम करत असतात, एक विचारधारेबरोबर काम करत असतात आणि मग जबाबदारीचे असं ओझं ज्यावेळेला खांद्यावरती येतं त्यावेळेला खऱ्या अर्थाने दडपणही फार येतं। कार्यकारी अध्यक्ष ही जबाबदारी तशी फार मोठी जबाबदारी आहे। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, अजितदादा ही तिघं या महायुतीचं सरकार एक चांगलं महायुतीचं सरकार, पूर्ण बहुमत असलेलं सरकार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। खरं तर जनतेची सरकारकडून फार अपेक्षा आहेत आणि ह्या अपेक्षा सरकार म्हणून देवेंद्रजींच्या नेतृत्वात पूर्ण होतीलच, परंतु अशा वेळेला सरकारबरोबर संघटना असणं आणि संघटनेतला कार्यकर्ता असणं हे फार गरजेचं असतं। पंडित दीनदयाळजींनी जे आम्हा सर्वांना जो संदेश दिला होता की शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकार आणि सरकारच्या योजना पोहोचवणं हेच खऱ्या अर्थाने कार्यकर्त्याचं काम असतं। देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये त्यांनी 100 दिवसाचा कार्यक्रम सर्व डिपार्टमेंटला दिलेला आहे। ते अतिशय गतिमान पद्धतीने सरकार आणि सरकारच्या असणाऱ्या योजना या कार्यान्वित करतील, परंतु त्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम संघटनेचं आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांचं असणार आहे। त्यामुळे हे सर्वात मोठं चॅलेंज असेल आणि मला खात्री आहे की माझ्याबरोबरचे असणारे महाराष्ट्रातील असणारे असंख्य कार्यकर्ते आणि त्यांच्या जोडीने मी हे सर्वच्या सर्व नक्कीच पूर्णत्वाच्या दिशेने नेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन। आणि आज ज्या ठिकाणी माझी नावाची या ठिकाणी घोषणा झाली आहे, खरं तर साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन असलेल्या या शिर्डी या ठिकाणी आज माझ्या नावाची घोषणा झाली आहे। त्यामुळे त्यांचाही आशीर्वाद हा नक्की माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती नक्की असेल, यात काहीच शंका नाही असं मला वाटतं। पुन्हा एकदा आपलंही सर्वांचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो। खरं तर येणाऱ्या काळामध्ये काही विषय हे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या सर्वांचीच खरं तर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपल्या सर्वांची नितांत गरज आहे आणि आपणही मला चांगलं सहकार्य कराल याची मला पूर्ण खात्री आहे। धन्यवाद। सर, हिंदी में जानना चाहेंगे कि आज आपने पदभार निवडणुका असतील, कोकणात यश मिळालं, त्यामध्ये तुमचा महत्त्वाचा वाटा होता, हे सगळं त्याचा फळ आहे का? खरं तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही सर्वजण एक टीमवर्क म्हणून आम्ही सर्वांनी या निवडणुकांमध्ये काम केलं। देवेंद्रजींच्या नेतृत्वात, आदरणीय बावनकुळेजींच्या नेतृत्वात काम केलं आणि तुम्हाला माहीत आहे की राष्ट्रीय नेतृत्वाचं पूर्णच्या पूर्ण निवडणुकांवरती संपूर्ण लक्ष होतं आणि त्यांनी केलेलं प्रचंड जे नियोजन होतं, त्या नियोजनामुळे या सगळ्या गोष्टी साध्य झाल्या।
खरं तर यश आणि यशाचे मानकरी बरेच जण असतात. आम्ही सर्वजण हे सगळ्यांनी मिळवलेलं हे फार मोठं यश आहे, कार्यकर्त्यांचं यश आहे असं मला वाटतं. तुमच्या समोर आता जी पहिली निवडणूक येणार आहे ती सर्वात महत्त्वाची म्हणजे मुंबई महानगरपालिका निवडणूक. मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपा एक हाती कमळ फुलवणार का? कारण की मागील निवडणुकांमध्ये अवघ्या 2 जागांवरून भाजपाची सत्ता येते वाटतं. खरं तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की या संदर्भातले सर्व निर्णय जे आहेत ते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि संपूर्ण पार्लमेंटरी बोर्ड जे आहे ते पार्लमेंटरी बोर्ड या संदर्भातले निर्णय घेत असतं. मला जी जबाबदारी आहे ती संघटना आणि संघटनेचे निर्णय जे आहेत ते खालपर्यंत घेऊन जाणं ही माझ्याकडे असणारी जबाबदारी आहे. निवडणुका आणि निवडणुकातले असणारे सर्व निर्णय जे आहेत ते पार्लमेंटरी बोर्ड या संदर्भातले निर्णय घेत असतं आणि आम्हाला सर्वांना खात्री आहे की येणारा काळ जो आहे तो जनतेच्या सेवेसाठी घालवणं, जनतेच्या सेवा आणि त्यातून जनतेला ज्या आमच्या सरकारकडून ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्णत्वाकडे नेणं हे फार गरजेचं आहे असं मला वाटतं. निवडणुका तर येतात जातात आणि निवडणुकांमध्ये यश अपयश तर मिळतच असतं, त्यामुळे त्याचा विचार न करता जनतेला जास्तीत जास्त सरकारचा कसा फायदा होईल त्यासाठी येणाऱ्या काळात आम्ही प्रयत्न करू. आता तुमची बैठक पार पडली, आता तुमची पहिली बैठक पार पडली, बैठकीत नेमकं काय काय झालं? खरं तर आजची बैठक जी आहे ती संघटनात्मक बैठक आहे. एक उद्दिष्ट संघटनेचं आम्ही सर्वांनी जे तयार केलं आहे 1.5 कोटी सदस्यांपर्यंत आम्हाला पोचायचं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आज आदरणीय देवेंद्रजींनी आणि सहसंघटन मंत्री केंद्रीय शिवप्रकाशजी यांनी सर्वांनी मार्गदर्शन केलं. भाऊ, तुमच्याकडे आतापर्यंत पक्षाने जी जबाबदारी दिली ती तुम्ही पार पाडलेली आहात आणि आपण जर बघितलं असेल तर मागील महिन्यात अनेक पक्षप्रवेश झाले, येत्या काळात काही पक्षप्रवेश होतील, नवीन भूकंप करा. खरं तर ही प्रक्रिया असते. पक्ष आणि पक्षाच्या भूमिका ज्या आहेत या सगळ्या गोष्टी त्या वेळेला करणं हे फार गरजेचं असतं आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा पक्षश्रेष्ठी आणि त्यांच्या मर्जीने जे जे आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी नक्की करण्याचा आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद. कार्याध्यक्ष निवडले, प्रदेशाध्यक्ष मुझे आप सभी को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ कि आज मुझे भारतीय जनता पार्टी का महाराष्ट्र प्रदेश के कार्यकारी अध्यक्ष की घोषणा आज केंद्रीय नेतृत्व और महाराष्ट्र के सभी नेताओं के माध्यम से हुई है. मैं बहुत बहुत उनका धन्यवाद देता हूँ और आने वाले कल में सरकार और सरकार की साथ में संगठन होना चाहिए, बहुत ज़रूरी होता है. हमारे पार्टी के संस्थापक पंडित दीनदयाल जी कहते थे कि सरकार और सरकार की योजनाएं अंतिम व्यक्ति तक पहुंचानी चाहिए. केंद्र में और राज्य में एनडीए की सरकार है और हमें इस सरकार की जो योजनाएं हैं उन्हें आम आदमी तक पहुंचाना ये बहुत ज़रूरी है. हमारे यहाँ की महाराष्ट्र की जनता ने बहुत अच्छा मैंडेट भारतीय जनता पार्टी को और महायुति को दिया है, तो हमारा काम बनता है कि सरकार के साथ मिलकर संगठन के माध्यम से हर उस व्यक्ति के पास योजनाएं पहुंचाना और सरकार को सपोर्ट करना. धन्यवाद.